सत्कार व सन्मानाने प्रेरणा मिळते व प्रेरणेतून राष्ट्र घडते। या उदात्त हेतूने देशाची आदर्श व गुणवंत पिढी घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने पेझारी येथे अलिबाग तालुक्यातील इयत्ता 10वी 12वी व शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साही वातावरणात पार पडला। या गुणगौरव सोहळ्यास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला। विद्यार्थ्यांनी भविष्यातील रोजगाराच्या संधीचा अचूक वेध घेऊन शिक्षण घेतले पाहिजे। रायगड जिल्हा तिसऱ्या मुंबईच्या दिशेने झेपावत आहे। नवी मुंबई विमानतळाच्या निर्माणानंतर रोजगार व नोकरीचे मोठे दालन खुले होणार आहे। शिवाय नवनवीन उद्योग व प्रकल्प रायगड जिल्ह्यात विस्तारत असताना विद्यार्थ्यांनी मन लावून एकाग्रतेने अचूक शिक्षण व डिग्री घेण्याकडे लक्ष केंद्रित करावे असा मौलिक सल्ला भाजप महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील यांनी दिला। यावेळी माजी आमदार पंडित शेठ पाटील, ॲडव्होकेट आस्वाद पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा चित्राताई पाटील, मंजुषा कुद्रुमुती, सरपंच सुमन पाटील आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि युवा मोर्चा तर्फे 10वी 12वीच्या मुलांचा गुणगौरव सोहळा ठेवलेला। एकंदरीत रायगड जिल्हा हा शिक्षणासाठी म्हणून अतिशय चांगला समजला जातो, पण आमचं एक उद्दिष्ट असं होतं की 10वी 12वीच्या मुलांचा फक्त गुणगौरव सोहळा न करता त्यांच्यामध्ये करिअर गायडन्ससाठी सुद्धा अवेअरनेस आला पाहिजे। येणारी तिसरी मुंबई आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि येणारं कॉर्पोरेट लाईफ जे इथे येणार आहे, ज्या इंडस्ट्रीज येणार आहे, त्या अनुषंगाने आत्ता 10वी 12वीचं हे जे वर्ष आहे त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतलं जावं जेणेकरून भविष्यामध्ये त्याचा वेध घेता येईल, त्याचा वापर करता येईल। मग मुली असतील किंवा मुलं असतील तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी म्हणून त्यांना कुठल्या प्रकारचं शिक्षण घेणं गरजेचं आहे, कुठली साईड घेणं गरजेचं आहे हे आत्ता त्यांनी ठरवलं पाहिजे, जेणेकरून येणारा आता जी प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये त्यांना फक्त आम्ही लोकलाइट्स आहोत, आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत म्हणून आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे ह्याच्यापेक्षा आम्ही तिथे मेरिटवर आहोत, तिथं आमच्या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही सिलेक्ट झालेलो आहोत आणि आम्ही त्या नोकरीसाठी पात्र आहोत या अनुषंगाने त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याच्या अवेअरनेससाठी म्हणून सुद्धा हा आजचा कार्यक्रम आम्ही केला आणि एक मोटिवेशन मिळतं 10वी 12वीच्या मुलांसाठी म्हणून आम्ही आजचा हा कार्यक्रम केला। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।